नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवत आहोत झणझणीत तांबडा रस्सा। आगरी पद्धतीने तयार केलेला मसालेदार, खमंग आणि भाकरी किंवा गरमागरम भातासोबत खाण्यासाठी अगदी परफेक्ट असा तांबडा रस्सा। या व्हिडिओमध्ये तुम्हाला तांबडा रस्सा बनवण्याची सोपी पद्धत, घरगुती मसाल्यांचा वापर, चवदार आणि झणझणीत रस्सा बनवण्याच्या खास टिप्स मी देणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच पारंपरिक आगरी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर आपण इथे चिकन रस्सा बनवण्यासाठी लसूण, आलं, मिरची, कोथिंबीर आणि पुदिना घेतला आहे। तर आपण यांची पेस्ट बनवणार आहोत। कढीपत्ता आपण फोडणीसाठी वापरणार आहोत। आपण इथे पेस्ट बनवणार आहोत, त्यासाठी आपण इथे 1 टीस्पून जिरं घेतले, 1 टीस्पून सौंफ घेतले, 1 टीस्पून आपण खसखस घेतले आणि 1 टीस्पून आपण काळी मिरी घेतले। आपण इथे अर्धी वाटी ओलं खोबरं घेतले, जे आपण तळून त्याची पेस्ट बनवणार आहोत। तर सर्वात पहिले आपण आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि पुदिना यांची पेस्ट बनवून त्यातली 1 टेबलस्पून पेस्ट आपण वापरणार आहे। तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी कोथिंबीर, पुदिना, आलं, मिरच्या आणि लसूण टाकून घेतला आणि त्याची पेस्ट बनवून घेतली। आता आपण अर्धी वाटी ओलं खोबरं घेतले, ते आपण इथे तळून घेणार आहे। 1 टेबलस्पून तेल टाकून आपण ओलं खोबरं तळून घेऊया। चांगले पण लाल कलरवरती फ्राय करून घेऊया खोबरं। थोडंसं त्यातच आता अर्ध तळत आलं तर कांदा टाकूया, जास्त नाही, 2-3 टेबलस्पून। किंवा एखादा छोटा कांदा समजा प्रमाणे। आता आपलं हे बऱ्यापैकी भाजलं गेलं, गॅस लो करून घेऊया। 2 टेबलस्पून आपण धणे घेतले, ते टाकून घेऊया। आपण मगाशी जो खडा मसाला काढला तो यातच भाजून घेऊया। थोड्या काळी मिरी घेतलेल्या, आपण जिरं घेतलेलं 1 टीस्पून आणि सौंफ घेतलेली। तर हा जो मसाला आपण काढला तो त्यात आपण टाकून घेऊया। जिरं, सौंफ आणि खसखस आणि काळी मिरी हे सर्व 1-1 टीस्पून आपण घेतले। हे सगळं भाजून घेऊया ह्यातच, छान भाजून घेऊया हे पण। आता हे सगळं भाजून झालं, याची पेस्ट बनवून घेऊया। तर इथे कढई आपली गरम झाली, मी 1 टेबलस्पून तूप टाकते। हा रस्सा तेलात सुद्धा बनवू शकतो, पण तुपात खूप छान चव येते। इथे आपण 2 तेजपत्ता टाकले। छोटासा पाव कांदा आपण कापून घेतलाय, अगदी छोटासा, 2 टेबलस्पून वगैरे तो टाकू। तर बघा, कांदा आपण छान गुलाबी रंगावर फ्राय केला। सुरुवातीला आपण आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि पुदिनाची पेस्ट बनवलेली 1 टेबलस्पून पेस्ट टाकली। आपण चांगलं फ्राय झालं, मसाला टाकून घेऊया। आपण 1 टीस्पून आगरी मसाला टाकलाय, अर्धा टीस्पून आपण हळद टाकतोय आणि 1 टीस्पून आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकले।
आता छोटा टोमॅटो आपल्या टाकून आता थोडं मीठ टाकून घेऊया. अर्धा टीस्पून आपण मीठ टाकून घेतलंय. चिकनचे ना रस बनवायसाठी हे असे तुकडे असतात ना हाडवाले ते घ्यायचेत आपल्याला. म्हणजे त्यांचा अर्क जो असतो हाडाचा तो पण त्यात जातो आणि टेस्ट छान येते रसाला. आता झाकण ठेवूया यावर. स्लो गॅसवरच शिजूया हे पण. आता झाकण देऊन त्याची जे रस असतो ज्याचा ज्यूस असतो चिकनचा त्यातच शिजूया. पाणी किती सुटलंय बघू शकतो. आता आपण अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर टाकली. शिजवून घेऊया चांगलं. बघा पाणी टाकलं नव्हतं आपण पण पाणी किती सुटलंय. आता या स्टेपला आपण पाणी ऍड करूया. 1 ग्लास कडकडीत गरम पाणी टाकायचं आपल्याला. गरम पाण्यामुळे रसाला छान कलर येतो, सुंदर कलर येतो. माझ्याकडे पेस्ट आहे. आपण मगाशी ओलं खोबरं आणि काही खडे मसाले होते ते आपण भाजून घेतले. कांदा आपण भाजून घेतला होता आणि त्यांची पेस्ट बनवली. यातली 1 टेबलस्पून पेस्ट आपण इथे वापरणार आहोत. 1 टेबलस्पून आपण ती पेस्ट टाकून घेऊ. आता परत झाकण देऊन ठेवूया आपण. आता बघा छान 2-3 उकळ्या आलेल्या आहेत आणि 10 मिनटं आणखीन झालेली आहेत. आपलं चिकनसुद्धा शिजलं आणि रस्सासुद्धा झालेला आहे. आता आपण सर्व करूया गरम गरम वाटीमध्ये रस्सा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की बनवून बघा आणि फ्रेंड्ससोबत शेअरसुद्धा करा.